नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर, सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा मोठा धमाका. माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश. सांगली महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर. समितदादा कदम. भाजप पक्षातून निवडून आलेले माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे. लोकसभा निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केल्याबद्दल भाजप पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी आगामी काळामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये मोठा धमाका होण्याचे सूचक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानुसार या धमाक्याला आजपासून सुरुवात झाली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजप पक्षातले अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आज माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी मोठा धक्का देत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे. मला आनंदाने सांगावं वाटतं की जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये ग्रामीणमधला जो एक प्रवेशाचा प्रवाह होता, त्याचबरोबर आज शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्यानं एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, ज्यांची स्वयंभू ताकद आहे, असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी आज पक्षात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवअण्णा कुरणे, शहर जिल्हाध्यक्ष पंकज म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज हा पक्षात प्रवेशाचा बसून निर्णय घेतला. पक्षाध्यक्षा डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकींच्या बाबतचे लवकरच जाहीर झालेलं आहे. त्यामध्ये त्या दृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाली आहे, शहरामधली तयारी आम्ही चालू केली. आज आनंदरावांचा नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला. आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत. योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जनसुराज्य शक्ती पक्ष चालवेल. एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे. आज आनंदरावांच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला. येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केली, तसंच आता नगरसेवकांच्या प्रवेशांचं ऊग आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील. काही चांगली नावं आहेत, काही लोकांच्या चर्चा चालू आहेत, काही हे पक्ष पातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय आहेत. त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना दिसून येईल एवढं निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आता येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये ताकदीने जिल्ह्यात लक्ष घालण्याचा निर्णय जनसुराज्य शक्ती पक्षानं घेतलेला आहे. महायुतीतून भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ असला, त्यांनी परवाच्या या सगळ्या आमच्या ज्या बैठकी झाल्या, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांबरोबर एक चांगल्या पद्धतीचा निधी पक्षाला विकासासाठी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याचबरोबर जिल्हा नियोजन आणि इतर सर्वच कमिटीजमध्ये एक चांगल्या सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देण्याचा त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे सावकर साहेब
यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला विकासात्मक समाजाने दृष्टिकोनातनं हा पक्ष आणि महायुती पुढे जाईल एवढंच मला आज या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे. भाग आहे, अजून बरेच व्हायचे आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. फक्त आम्ही ह्यावेळेस सिलेक्शन करून पक्षात प्रवेश घेतो आहे, सरसकट आम्ही घेत नाही आहे. आम्हाला योग्य लोकांनी योग्य टीम आम्हाला बांधायची आहे. त्यामुळे आमचं तपासण्या करून एक पक्षाची सुकाणू समिती आहे, महादेवांना, पंकज मेत्रे, आनंद सागर पुजारी, सर्वच प्रमुख पक्षाची मंडळी आहेत, ते बसून ठरवतात आणि एक चांगला योग्य टीम घ्यायचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला.